भाग्येश आणि विकास ही जोडी दाखल होते। 4 षटकांचा सामना आहे। जय हनुमान कांबा आणि गावदेवी कांबा एकाच गावातील हे दोन संघ आमने सामने आहेत। नैतिक गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंडला बॅट्समन आहेत भाग्येश। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। गेम ऑन, लेट्स प्ले। पंचांचा ग्रीन सिग्नल। पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय, डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि एका धावेने श्री गणेश होतीये। स्ट्राइक इनला बॅट्समन विकास निश्चित येत आहेत। प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आहे। गावदेवी कांबा आणि जय हनुमान कांबा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे आणि साईनाथदादा ठाकरे भरपूर आनंदित आहेत, ज्याप्रमाणे सलग 2 सामने जिंकलेले आहेत। ऑन साइडला खेळतात, गॅप शोधू शकले नाहीत, डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव। एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। दोन्ही संघ एकाच गावातील आहेत साईनाथदादा, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत। हा सामना नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल। हा सामना प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असेल। त्यावर ड्राइव्ह करतात, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला, तोपर्यंत या 3 धावा देखील पूर्ण होत आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। मिळतील या चेंडूवर एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल 5। चला, चलो शिर्डी 11 कांबा या टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आम्ही ड्रॉ करणार आहोत। एका चिठ्ठीवरती नाव असेल चलो शिर्डी 11 कांबा आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असेल विनर संघ। डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी, आलाय हा डॉट बॉल। धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 5। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। गोलंदाज नैतिकच, ज्या नैतिकने पहिल्या मॅच मध्ये 2 षटक हाताळली होती, चांगली गोलंदाजी राहिली होती। शेवटच्या षटकामध्ये सागर लोखंडेने सामना जिंकून दिला होता जय हनुमान कांबा या टीमला। फुलटॉस चेंडू आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय। डोक्यावरती हात ठेवलेले आहेत विकास दादा यांनी, कारण की त्यांना माहिती होतं जर या चेंडूवरती जरी दिशा दिली असती तरी देखील चौकार किंवा षटकार आला असता। फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे। यस, आपण चेक करूया हाईट फॅक्टर। पंच रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो बॉल। धावसंख्या आहे 6, नो बॉल आहे। नेक्स्ट बॉल फ्री हिट। फ्री हिट, त्याला पाठवलं लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर कांबा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार। षटकार येतोय, विकासच्या बॅट मधून झकास बॅटिंग, स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13। गावदेवी कांबा या टीमची
फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये गावदेवी कांबा या संघाची. जय हनुमान कांबा आणि गावदेवी कांबा एकाच गावातील हे दोन संघ आमने सामने आहेत. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट करून दिलेला आहे भाग्येश आणि विकासने. नवीन गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये युवराज आणि स्ट्राइक इनला बॅट्समन विकास आहेत. ड्राइव्ह करताय सॉफ्ट निकल्ट आहे त्याच्यावरती मिल्टी एकदा दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. फंबल झाले क्षेत्ररक्षक. मिल्टीला या चेंडूवरती एकूण धावा 2. ऑन साइडला विकेट. क्षेत्ररक्षक आहेत आणि नैतिकने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. विकास बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी येते जर योगेश दादा बनकरी बॅटिंग साठी आले आणि त्यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी वरपगावचे उद्योजक समाजसेवक पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 3535 रुपयांचं पारितोषिक असेल आणि समालोचकांसाठी देखील 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. ही खासियत आहे पंडित शेठ मस्कर यांची. सॉफ्ट निकल्ट ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. आणि यस विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. OUT. टायटल सॉन्ग आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन योगेश शेठ बनकरी येत आहेत आणि योगेश शेठ बनकरी यांच्यासाठी आदरणीय पंडित शेठ मस्कर वरपगावचे उद्योजक यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3535 रुपयांचं पारितोषिक आहे आणि समालोचकांसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि आपल्या व्यासपीठावरती आदरणीय वसंत पावशे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. योगेश शेठ बनकरी यांच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव. धाव संख्या 16. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लाऊड अपील केली होती. चांगली गोलंदाजी युवराज करतायत. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च करतात आणि 2 विकेट देखील मिळवलेत. गोलंदाज युवराजने पहिल्या षटकामध्ये नैतिकने तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी. ड्राइव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी कांबा या टीमची
2 बाद 17. धावसंख्या आहे ती म्हणजे 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज आहेत विकी खरखर. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. वसंत पावशे यांच्याकडून जय हनुमान कांबा या टीमला ही सुवर्ण संधी आहे. आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक योगेश शेठ बनकरी यांच्यासाठी आणि पंडित शेठ मस्कर यांच्याकडून 3535 रुपयांचं पारितोषिक. हाफ ट्रॅकर आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन योगेश बनकरी. बॅक टू द पवेलियन. साठी सुवर्ण संधी आहे. कालच्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत शेवटच्या मॅच पर्यंत दीपक दादा म्हारसे साहेबांच्या माध्यमातून आयवा जेल साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. न्यू बॅट्समन अनिकेत बेलवले. हाफ ट्रॅकर पुल करताय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल पर्यंत पोहोचले देखील होते परंतु मिळते एकच धावे चेंडूवरती. पायाने हा चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 18. धावसंख्या 18. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे विकी यांचं. सुरुवात खूप चांगली झाली होती. त्यानंतर चांगलं कमबॅक युवराजने करून दिलं आपल्या टीम साठी. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत त्यामुळे हा मैत्रीपूर्ण सामना आहे. क्या बात है, क्या बात है. परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19. स्ट्राइक इनला बॅट्समन अनिकेत आहेत. अनिकेत इंदुलकर. अपील आणि यस फिंगर ऑफ. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन अनिकेत इंदुलकर. बॅक टू द पवेलियन. संघ थोडासा कवळीना बॅकफुट वरती येतोय. आई गावदेवी कांबा संघ. निलेश दादा शिरोश यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. झेल सोडला जातोय. No+2. मिळतील धावा 3 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. इट्स अ बीमर. 3 धाव मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या आहे
ती म्हणजेच 22 बर्थडे बॉय आपण पाहू शकाल निलेश दादा शिरोशे, एक दानशूर व्यक्तिमत्व, यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे निलेश दादा शिरोशे यांची. फ्रीड आहे, स्ट्राइक केलेला बॅट्समन ऋतिक. मिस टायमिंग झेलची शक्यता आहे, झेल सोडलाय, फ्रीट आहे, धावबाची संधी आणि काय घडले चेंडूवरती, धावा मिळतील या चेंडूवरती, पंच एकूण 3. तीन धावा मिळत आहेत. धावसंख्या आहे 25. चुकीची फेकी मित्र म्हणेन. 25 40 प्लस धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये आई गावदेवी कांबा या टीमला. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट, चेंडू झाला डीप मध्ये, एक धाव झाली कंप्लीट, फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि मिल्टीले चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27 27 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक हे सुरू आहे. धावसंख्या 27 27. लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग, स्वतःला स्ट्रेच केलं, त्यानंतर हा चेंडू अडवलेला आहे युवराजने. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 धावा धावफलकावरती आहेत गावदेवी कांबा या टीमच्या. क्या बात आहे. निलेश दादा शिरोशे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं हे गुणगान गाणार गीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 29 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अश्विन हे गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून आणि 500 रुपये कमवण्याची संधी होती. होण्याची संधी आली होती. खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती मान्यवर आहेत, त्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी हा षटकार लगावलेला आहे. निलेश दादा शिरोशे यांचा वाढदिवस आहे. मित्र परिवार भरपूर मोठा आहे. पूल करतायत आणि सीमारेषेच्या बाहेर शॉर्ट ऑन पूल, शॉट लाईक दॅट, सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार.
त्यामुळे घरचा साज प्रेक्षणीय लढत खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण ही लढत आहे दीपक दादा, यातील मात्र शंका नाहीये. जर या चेंडूवरती षटकार आला तर दीपक दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि सलगचा हा तिसरा षटकार आणि दीपक दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि निलेश दादा निचिते यांच्यासाठी 500 रुपये, कारण की हा झेल पकडलेला आहे निलेश दादा निचिते यांनी. आयवा झेल पकडलेला आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत निलेश दादा निचिते यांनी हा झेल पकडलेला आहे. त्याच्यासाठी वसंत पावशे यांच्याकडून 100 रुपये आणि दीपक दादा मारसे यांच्याकडून 500 रुपये आणि ऋतिक साठी 1000 रुपये आणि संतोष दादा ठाकरे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे निलेश दादा निचिते यांच्यासाठी 3 षटकारांसाठी. संतोष दादा ठाकरे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार लगावले, त्याबद्दल ऋतिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक, दीपक दादा मारसे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि बर्थडे बॉय निलेश दादा शिरोशे यांच्या माध्यमातून उद्या विशेष सप्रेम गिफ्ट असणार आहे. निलेश दादा निचिते यांनी जो झेल पकडला त्यासाठी नक्कीच एक विशेष सरप्राईज गिफ्ट आहे. 50 कंप्लीट, धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 50. 2 चेंडू शिल्लक. अजय ठाकरे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ऋतिक साठी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 51. चला चलो शिर्डी 11 कांबा टीमचे कॅप्टन ड्रॉ साठी आपण. धावसंख्या आहे 51 धावा. पुन्हा एकदा लॉफ करतायत, पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये. चेंडू शिल्लक. टार्गेट सेट बॉल आणि टार्गेट सेट बॉल वरती विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 57 आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे जय हनुमान कांबा या संघासमोर. चला आपण ड्रॉ करूया आपण 2 टीम मध्ये. यस बर्थडे बॉय निलेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. चलो शिर्डी कांबा. चला या आणि दोन्ही ट्वेल्वमॅन. चला गावदेवी कांबा जय हनुमान कांबा 12 मॅन आहे आपण. आणि बर्थडे बॉय निलेश दादा शिरोशे यांच्या माध्यमातून आपण हा ड्रॉ करूया. बघा एका चिठ्ठीवरती नाव आहे चलो शिर्डी 11 कांबा, एका चिठ्ठीवरती नाव आहे विजेता संघ. चला निलेश दादा. चला बघूया कोणत्या संघाला बाय आहे.
विजेता संघाला बाय आहे, त्यामुळे बाय वन गेट वन फ्री असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. चला अनगा 11 कोलम आणि चलो शिर्डी 11 कांबा टॉस आपण करूया. 3 ओव्हरची मॅच असेल. अरुण दादा चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चलो शिर्डी 11 कांबा आणि अनगा 11 कोलम. आय थिंक ड्रेस कोड दोन्ही संघांचा सेम आहे, बरोबर ना? कारण की जर्सी ज्या आहेत भावेश त्या दोन्ही संघांच्या सेम आहेत. कोलमच्या देखील आणि चलो शिर्डी 11 कांबा या टीमच्या देखील. आणि अरुण दादा आणि वसंत दादा. चला अनगा 11 कोलम टीम कॅप्टन या आपण टॉस साठी. अनगा 11 कोलम टीम कॅप्टन या आपण टॉस साठी. मोहन दादा कॅप्टनला पाठवा आपल्या. प्रवीण दादा जो संघ जिंकेल त्या संघाला बाय आहे या मॅच मध्ये. कारण की नशिबाची साथ जो ड्रॉ आपण केला निलेश दादा यांच्या शुभ हस्ते आणि विजेत्या संघाची चिठ्ठी आली. आकाशजी बनकरी, पंकजजी भोईर आणि दीपक दादा शिरोशे यांच्याकडून पुढच्या मॅच मध्ये चलो शिर्डी 11 कांबा संघ इन ऍक्शन मध्ये असेल त्या संघाला शुभेच्छा असतील. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच कोलम या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना, कारण की सामना देखील सुरू आहे. आणि ऐकूया आपण मयूरजी मोरे सरांचा आवाज. अँड्रॉइड मोबाईल इथे सापडलेला आहे. ज्या कोणाचा असेल त्याने आपली ओळख पटवायची आणि इथून मोबाईल घेऊन जायचा आहे. सो लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट. सुनील करकर यांना आपण बघतोय. बोलतो यार वेगात टाकल्या चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पण एक धाव इथे वाचवू शकले नाही आणि त्या दरम्यान धावा जाऊन पोहोचतील 1 या आकड्यावरती, जिथे 3 चेंडू मध्ये 1 धाव आली आहे. अजूनही आपण बघतोय चेंडू शिल्लक असतील बनवायच्या. अजूनही 57 धावा. चौकार षटकाराची आताशबाजी फार गरजेची असेल. गती कमी आणि इथे वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या 2. धाव संख्या 2. 58 बनवायच्यात. अजूनही अब तक 56 ची गरज. बोलतो यार यावेळेस गती कमी. सुमित दादा चोरगे, आकाश दादा बनकरी, पंकज भोईराणी आणि दीपक शिरोशे यांच्याकडून चलो शिर्डी आणि गावदे कांबा या टीमला शुभेच्छा येत आहेत.
हॅलो, पुढील चेंडू यावेळेस वेगा टाका, अप्रतिम चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. थोडीशी दिशा खराब आहे, वाईट सजतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकरी पुढे 3. बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस टाकल्याचे इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होती या सांगता. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. वेगा टाकला चेंडू मागे जात आणि डिक्लेअर क्षेत्राच्या माध्यमातून एकच धाव. सो इथे धावसंख्या जाऊन पोहोचते कोण समाप्तीनंतर. दोन गडी बाद 4 ही धावसंख्या. शुभम पवार षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. 4 धावा आल्यात. बनवायच्या बाजूला आपण बघतोय 54. गुरुनाथजी धेडे साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या आपण व्यासपीठावरती. अठरा चेंडू 54ची गरज. पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिला चेंडू जो झेल टिपण्याची संधी होती तिथे एकच धाव मिळते. प्रयत्न चांगले केले होते पण त्याला यश मिळू शकलं नाही. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली यावेळेस. चांगली लाईन डॉट बॉल. ज्या प्रकारची फलंदाजी झाली त्याच ताकदीची गोलंदाजी करतायत. जिथे फलंदाजांना कुठलाही चान्स मिळत नाहीये. धावसंख्या 5. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी करतायत आणि अक्षरशः चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टिक पासून खूपच बाहेर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने सरकते पुढे. चला पंच DRS ची मागणी करतील, बघूया. तिसरे पंच सो इट्स अ वाईड बॉल. वाईड घोषित केलंय. त्या दरम्यान एक धाव ऍड करूया. धावसंख्या 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा झाकल्यात. यावेळी समोरच्या दिशेने आणि आता व्यासपीठाला सलामी देण्याचा प्रयत्न इथे फसतोय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. या झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच वसंतदादा पावशे यांच्या माध्यमातून नक्कीच प्रवीण दादा यांच्यासाठी.
आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर येतात. बघूया वेगात टाकलाय आणि स्लॉक आहे, जाऊन विसावतोय. येतो इशारा, इथे मिळतील एकूणच 4 धावा. वसंत दादा पावशे यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. मयूरसाठी गोरक्षक मयूर यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मयूरजी मोरे नक्कीच मयूर गोरक्षक आहेत. तब्बल 1.5 लाख फॉलोअर्स त्यांचे इंस्टाग्राम वरती आहेत. निश्चित पद्धतीने हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला जे महत्व आहे आणि कसायांपासून गायीला वाचवणं यासारखा मोठा धर्म नाही आणि त्या धर्माचं काम करणाऱ्या या मयूरच्या कार्याला करूयात सलाम आणि वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गती कमी करतायत यावेळेस, चांगली लाईन लेंथ डॉट बॉलच्या माध्यमातून इथे समाप्ती होती दुसऱ्या षटकाची आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11. डीजे पुढील चेंडू, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. आणि इथे नॉट आउट घोषित केलाय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज मयूर पाहायला मिळतील. राजमाता जिजाऊ साहेब नेहमी म्हणायच्या, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावरती वाईट नजर टाकण्याचा शिरच्छेद केला पाहिजे. पद्धतीने गोरक्षणाचं पवित्र कार्य जे मयूर यांच्या माध्यमातून होत आहे. आताच रोशनजींनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की 1.5 लाखापेक्षा जास्त इंस्टाग्रामचे फॉलोअर्स त्यांचे आहेत, म्हणजे 1.5 लाख लोकांच्या प्रति मनामध्ये गोरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय पुण्यवंताचं कार्य ते करतायत. त्यांच्या कार्याला करूयात सलाम. पुढचा चेंडू आणि इथे पुढे सरसार मारण्याचा प्रयत्न, पण ऑफ स्टिक पासून दिशा सोडून चेंडूचा वाईटचा इशारा आणि धावसंख्येमध्ये 1 धावेची भर पडते. 14 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस वेगात टाकला चेंडू आणि नॉन स्ट्राईक वरती मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं. इथे धावचितच्या स्वरूपामध्ये वाघाची शिकार, मैदानातून बाहेर, फलंदाज बाद. विकी येतात न्यू बॅट्समन क्रीज मध्ये.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन हाफ ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल आहे, पॉवर पॅक आहे की नाही आणि हा विसावलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. संतोष शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जबरदस्त हिट पाहायला मिळतोय षटकाराच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. आणि वसंतदादा पावशे यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. वेगात टाकला यावेळेस आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे डॉट बॉल. प्रत्येक चेंडू मागे समीकरणामध्ये आपण बदल बघतोय. जिथे षटक तिसरं सुरू आहे, पूर्णतः आपण बघतोय कमबॅक होईल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. आणि इथे आता जर वर्चस्व दाखवायचं आहे तर आता मोठे फटके येणं देखील फार गरजेचं झालंय. बॉल होती यार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गती कमी केली यावेळेस. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण. जिथे कुठली चुकी होणार नाही. अतिशय चांगली फेकी आणि त्या दरम्यान एकच धाव. या एका धावेच्या नंतर धावसंख्या 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आपण बघतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या. सदतीसची गरज. पहिलाच बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये पहिल्याच चेंडूला धक्का बसलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक. युवराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वेगात टाकल्या चेंडू, एकच धाव. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू अजूनही बाकी. 58 बनवायच्या होत्या. एकच धाव. पुन्हा एकदा वेगात टाकलेला चेंडू, अतिशय चांगली लाईन लेंथ, डॉट बॉल. ज्या पद्धतीचं वर्चस्व होतं पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवलंय. आणि ते 3 लागोपाठचे षटकार. जबरदस्त बॅटिंग बघितली. यावेळेस लोअर फुल टॉस आणि आता पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकानंतर 27 धावा धावफल करते. पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद.
मैदानाच्या आतमध्ये कुणाल. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. आणि यावेळेस इथे सामना फिनिश होतोय. तर जाऊन आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जिथे अतिशय उत्कृष्ट